महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्य शासनाने सादर केलेलं महाराष्ट्र शक्ती विधेयक केंद्र सरकारनं नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यामध्ये 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी रुपये थकवले। पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश। सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजने 9 कोटी रुपये थकवले। 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत। आमदार आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे ते 22 आमदार वागत असून त्यांना एक व्हॉइस कॅप्टन असल्याची देखील आदित्य ठाकरेंची टीका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागावाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार। यासाठी दोन्ही पक्षामधील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पश्चिम उपनगरामधील शिंदेंच्या 3 आमदारांवरती विशेष जबाबदारी। मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीमधील आमदार मुरजी पटेल आणि कुर्ल्यामधील आमदार दिलीप मामा लांडे यांच्यावरती जबाबदारी सोपवल्याची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप मेळावे घेणार आहे। महायुती सरकारने केलेल्या कामाचा माहितीपट देखील दाखवला जाईल। पुढील 15 दिवसांमध्ये या मेळाव्याचं आयोजन। नाशिकच्या मनमाडमध्ये भावी नगरसेवकांचा ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला कडक पहारा। उमेदवारांचा स्ट्रॉंग रूमच्या भोवती मुक्काम। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शैलेश सोनवणे यांचा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अंघोळ केल्याचाही फोटो व्हायरल। परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठक। लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी। हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या, अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करणार। अभप तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला इशारा। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी। 15 डिसेंबरपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील इच्छुकांची चाचपणी केली जाईल। अमरावती विभागामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी। शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांची आमदार किरण सरनाईक यांच्यावरती अप्रत्यक्ष टीका। गेल्या वेळेला बोगस मतदानामुळे लायकी नसलेले उमेदवार निवडून आले असाही आरोप संगीता यांनी केलाय। वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल। जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाला केलेली धक्काबुक्की आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचं नाव उर्दू भाषेमध्ये लिहिण्याची सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी। एसडीपीआय संघटनेचं रेल रोको देखील आंदोलन। स्थानकाच्या गेटवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये तरुणांनी फ्रीस्टाईल हाणामारी केली आहे। तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादामधून ही हाणामारी। काही काळ परिसरामध्ये घबराटीचं वातावरण। हाणामारीचा व्हिडिओ ठपका ठेवण्यात आलाय, आरोप करण्यात आलाय आणि अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडमध्ये वृक्षप्रेमींचं तपोवन वाचवा आंदोलन। यावेळेला गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। अभिनेते सयाजी शिंदे यांचा आंदोलनाला पाठिंबा। जुनी पेन्शन, टीईटी सक्तीसह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीनं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन केलंय। सरकारचं लक्ष वेधून घेतलंय। सांगली जिल्ह्यामध्ये सोलर प्रकल्पांसाठी 10 ते 15 हजार झाडं तोडली जाणार असा अंदाज आहे। तासगावमध्ये 8.41 हेक्टर जमिनीवरती पोलीस बंदोबस्तामध्ये काम सुरू आहे। ग्रामस्थांचा वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा। कोल्हापूरमधल्या सीपीआर चौक ते महावीर कॉलेज दरम्यानच्या अतिक्रमणावरती हातोडा। पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेच्या अतिक्रमणावरती ही कारवाई होती आहे।